पुन्हा निर्माण झाला आणि पोलिसांनी पुन्हा एकदा बळाचा वापर केल्याचं इथे दिसतंय। तर पोलिसांची कुमक इथे मागवण्यात आलेली आहे, पोलिसांचा फौजफाटा इथे आहे आणि पोलिसांनी परत आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे। दिल्ली जंतर मंतरवर पुन्हा परिस्थिती चिघळल्याचं दिसतंय। आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झालेली आहे आणि झटापटीचं वातावरण इथे दिसतंय। काहीशी झटापट सुद्धा होते आणि आंदोलकांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पोलिसांतर्फे होत आहे। दिल्ली जंतर मंतरवरची दृश्य आणि पुन्हा परिस्थिती चिघळते। आंदोलन सुरू होतं, काल राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं होतं, नंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि आता परत काहीशी तशीच परिस्थिती परवासारखी दिसते आणि दिल्ली जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा गडबड गोंधळाचं आणि आरडाओरडीचं वातावरण इथे दिसतंय। तर आंदोलकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आहे, नारे देत आहेत इन्कलाब जिंदाबादचे आणि दिल्ली पोलीस पुन्हा आता सक्रिय झालेले आहेत। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आंदोलन स्थळावरून या घटनेचं कव्हरेज करतायत। शेखर, आता काय झालं? पुन्हा आंदोलक बिथरलेले आहेत, पुन्हा परवाच्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। बरोबर आहे। आपण जर बघितलं तर आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जे ते एकत्र आलेले आहेत। कालपासून ज्या पद्धतीनं हे आंदोलन आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात लोक जे त्या ठिकाणी जमावायला सुरुवात झाली होती आणि आज देखील सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ही लोक आली होती आणि आता देखील पोलीस आणि या सगळ्यांमध्ये बाचाबाची काही वेळ झाली होती आणि ती बाचाबाची देखील आता आपण ही दृश्यांमध्ये देखील पाहतोय। त्यामुळे निश्चितच ही ज्या पद्धतीने 20 तारखेला जो संसदेवरती या सगळ्यांनी चाल केली होती, त्या ठिकाणी जी दगडफेक झाली होती, अशा पद्धतीचं वातावरण जे ते काही वेळ या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे आणि दोघं जेव्हा आमने सामने आले तेव्हा या दोघांमध्ये वादावादी होत असल्याचा प्रकार जो आता समोर आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच त्या सगळ्यानंतर आता कशा पद्धतीने या सगळ्यांवरती पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्यात यांना यश मिळतं हे पाहणं गरजेचं आहे। मात्र सकाळपासूनच आपण ही सगळी माहिती त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कालपासून यायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने या सगळ्यांना त्या ठिकाणाहून हलवलं होतं, त्या ठिकाणी पुन्हा एकदा या लोकांना पुन्हा एकदा येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात लोक देखील येताना दिसतात। त्यामुळे निश्चित या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुढे जाऊन आता पोलीस कशा पद्धतीने ही भूमिका घेणार आहेत, आंदोलक नेमकी काय आता भूमिका घेणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। शेखर, असंच जर सारखं सारखं होत राहिलं, आंदोलक तर येत राहणारच आणि अशा प्रकारे जर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जास्त बळाचा वापर केला तर कदाचित उद्या आणि येणाऱ्या दिवसांमध्ये या आंदोलनाचं स्वरूप एका वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं हे सगळं आंदोलन जे आहे ते जाणार हे पाहणं गरजेचं आहे। मात्र काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची झाली होती आणि त्यानुसारच हे सगळं आंदोलन पुन्हा एकदा त्या ठिकाणी पेटल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि आंदोलक जे आहेत ते आमने सामने येताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चित या सगळ्यांवरती आता ताबा मिळवण्यासाठी पोलीस देखील आपल्या बळाचा वापर करताना दिसलेले आहेत। शिवाय आक्रमक झालेली हे आंदोलक देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। त्यामुळे निश्चित या सगळ्यांवरती आता नियंत्रण मिळवणं एक महत्त्वाची भूमिका असणार आहे। नक्कीच शेखर, खरं तर आज JP नड्डांची पत्रकार परिषद झाली, राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली। नड्डांनी इथपर्यंत सांगितलं की सरकारला सुद्धा त्यांच्या देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचं भलंच हवंय, तरुणाईचं भलंच हवंय। सरकार संसदेमध्ये, सदनामध्ये या सगळ्या संदर्भात डिस्कशन करायला, चर्चा करायला तयार आहे। आम्हालाही लोकांचं हितच हवंय। मात्र आता पुन्हा सडनली अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे सगळं गोंधळात टाकणारं तर आहेच, मात्र त्याहूनही जास्त आश्चर्य निर्माण करणार आहे। अगदी बरोबर आहे। हे आश्चर्य निर्माण करणारी परिस्थिती आहे, कारण एकीकडे हे सगळे चर्चा करायला तयार असल्याचं सांगत असले तरी दुसरीकडे आंदोलक जे आहेत ते मात्र आपल्या एकाच मागणीवरती ठाम आहेत, ते म्हणजे ज्या पद्धतीनं हा राजीनामा घेण्याची मागणी समोर आलेली आहे, ती राजीनामा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही, अशा पवित्र्यात हे सगळे जण आहेत। आणि म्हणूनच या सगळ्यांकडून आक्रमक पवित्रा जो आहे तो वेळोवेळी त्या ठिकाणी घेतला जातोय। त्यामुळे ही सगळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वादावादी झाल्याचं चित्र आता सध्या पाहायला मिळते। नक्कीच शेखर, खरं तर आत्तापर्यंत कालही राहुल गांधींच्या बाबतीत आणि इतर काँग्रेसच्या खासदारांची धरपकड झाली, परवा सुद्धा लाठीमार झाला आणि आजही हे आंदोलन खरं तर सुरू होतं। आज जरांगे पाटील सुद्धा आले होते, अनेक नेते महाराष्ट्रातले गेले होते आणि आज शांततेत हे आंदोलन सुरू होतं। मात्र असं नेमकं काय झालं की पोलिसांना पुन्हा बळाचा वापर करायला लागला? आंदोलक चिडले होते की आणखी काही कारण यात सांगता येत आहे?
आंदोलक आणि पोलीस जेव्हा समोर एकमेकांच्या समोर आले होते तेव्हा या सगळ्यांमध्ये वादावादी ज्याची झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला त्यावेळी आक्रमक होऊन या सगळ्यांनी दगडफेक देखील केली होती. पोलिसांनी देखील आपला बळाचा वापर केला होता आणि आता देखील तीच परिस्थिती त्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते. नक्कीच. तरी प्रश्न शेखर हा उद्भवतोच की जर आंदोलन सुरू होतं, पोलीस सुद्धा त्याच ठिकाणी होते, आंदोलक सुद्धा त्याच ठिकाणी होते, मात्र ही ठिणगी वादाची जी पडलेली आहे याविषयी काय सांगशील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर असंच साधारणपणे सारखा जर बळाचा वापर होत राहिला आणि सारखं जर याच्यामुळे आंदोलक, विद्यार्थी, ही तरुणाई जर जखमी होत राहिली, ही लहान लहान मुलं सुद्धा खरं तर या सगळ्या आंदोलनामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे याचे पडसाद जे आहेत ते अजून वेगळ्या पद्धतीने उमटतील. अगदी बरोबर आहे. त्याच पद्धतीची परिस्थिती आता आहे आणि त्यावरती कसं नियंत्रण हे सगळे मिळवणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. पोलीस मात्र सातत्याने या सगळ्यांच्या आंदोलनाच्या अगदी बाजूला वारंवार पाहायला मिळतात आणि आता देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सकाळपासून त्या ठिकाणी आहेच. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर आंदोलक देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि या दोघांमध्ये वारंवार त्या ठिकाणी एकमेकांकडे बघण्याचं वरून देखील वाद होताना दिसलेले आहेत आणि आता देखील तशीच परिस्थिती झाल्याची देखील बोललं जाते. नक्की शेखर, ह्यात दोन गोष्टी आहेत. आता एकतर आंदोलक तर आहेतच, त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि दुसरीकडे पोलीस सुद्धा होते आणि ही परिस्थिती अशी तणावाची आहे की संयम ढळण्याची दोन्ही बाजूने शक्यता असते. तर यापैकी काही झालंय का? अगदीच तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि संयम जो आहे तो दोघांच्याकडून त्या ठिकाणी सुटल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते आणि आता देखील ही दृश्य जर बघितली तर मोठ्या प्रमाणात या दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी राडा झालेला आहे. पोलिसांवरती देखील पोलिसांनी जेव्हा लाठीमार केलेला आहे तेव्हा या आंदोलकांनी देखील आता त्यांच्यावरती धावून जाण्याचा देखील प्रकार केलेला आहे. त्यामुळं हे सगळं आंदोलन आता पुढं कशा पद्धतीनं असणार आहे हे सगळ्यांना पुन्हा त्या ठिकाणी रोखण्यासाठी काय केलं जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. नक्की शेखर, अभिजित दिपकेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे का यात? आपण बघितलं तर 20 तारखेला हे आंदोलन झालं होतं. 20 तारखेला आंदोलन ज्या पद्धतीने झालं, जी दगडफेक झाली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर आयोजक म्हणून ज्यांची ही जबाबदारी आहे त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जाऊ शकतं का हे पाहणं गरजेचं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं पुढील भूमिका जी आहे सगळ्यांची असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. सध्या शेखर, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आणखी पुढे जे आहे आणखी गोंधळ आणि आणखी कदाचित परिस्थिती चिघळेल तर यासाठी पोलिसांची कुमक तर मागवण्यात आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? पोलीस बंदोबस्त तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आपण सकाळपासून जी दृश्य दाखवलेली आहेत त्यामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी असल्यामुळं दुसरीकडं आंदोलक देखील त्याच तुलनेनं मोठ्या प्रमाणात आहेत. आंदोलकांची सकाळपासून त्या परिसरात जर बघितलं तर एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा त्या ठिकाणी राजीनामा आम्हाला पाहिजे आहे आणि आम्ही तो घेतल्याशिवाय या ठिकाणून आंदोलन शांत करणार नाही. हाच एकमेव पवित्रा त्या सगळ्यांनी घेतलेला आहे आणि या पवित्रेच्या माध्यमातून ते सगळेजण जे आहे आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र एकीकडे हे आंदोलन होत असताना दुसरीकडे संयम देखील सुटत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं हा संयम सुटू न देता हे आंदोलन आता पुढल्या काळात कशा पद्धतीने होणार आहे आणि या पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी ते कशा पद्धतीने प्रयत्न होणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. शेखर, इथे आपल्या या दृश्यांमध्ये आंदोलक सुद्धा काही आक्रमक होता आणि पोलिसांच्या दिशेने काहीतरी भिरकावताना सुद्धा दिसत आहेत, दगडफेक सुद्धा होत आहे. अगदी बरोबर आहे. 20 तारखेला जे आंदोलन झालं होतं, ज्या पद्धतीनं संसदेवरती हे सगळेजण जात होते त्यावेळी दोघांमध्ये जेव्हा वातावाची झाली तेव्हा हे लाठीचार्ज आणि पुढे जाऊन दगडफेकीमध्ये याचं रूपांतर झालं होतं. अगदी तसाच प्रकार तो आता रात्रीच्या वेळी झालेला आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये नक्की शेखर, तर दिल्लीतली ही आंदोलनाची आपण दृश्य पाहतोय. परिस्थिती चिघळलेली आहे. आंदोलक आणि पुन्हा पोलीस आमने सामने आलेले आहेत आणि पुन्हा गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि पोलिसांनी पुन्हा एकदा बळाचा वापर करायला सुरुवात केली. तर आपण पाहतोय ही दोन्ही दृश्य जंतर मंतर इथली.